राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकभिमुख आणि शाश्वत करण्याच्या उद्देशानं आयोजित गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026च्या शुभारंभ प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं। ढोल, टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवत उत्साहानं जलजागृतीचा संदेश देण्यात आलाय। गोदावरी नदीचं उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन करून शहरातून जलदिंडी काढण्यात आली। यावेळी जुना आखाड्याचे महंत हरिसिंग महाराज तसेच आनंद आखाड्याचे अध्यक्ष भगवान बाबा उपस्थित होते। त्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलयात्रेची पालखी टाळ, मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात शहरातून मार्गस्थ झाली। यावेळी आमदार हिरामण खोसकर, आमदार गोपीचंद पडळकर, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने आदी उपस्थित होते। त्र्यंबकेश्वर शहरातून प्रारंभ झालेल्या या जलदिंडीचा श्री स्वामी समर्थ गुरुपीठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला। जलसंवर्धनाचा व्यापक संदेश समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवून लोकसहभागातून पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, त्र्यंबकेश्वर, नाशिक।